धन्य ती जिजाई माऊली, तिच्या हाती काळ्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी. या माऊलीनं शिवबाला घडवलं, वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीला बाजलं म्हणून सत्कर्ता शिवाजी राजा जन्माला आला. आणि ज्या राजाला उभ्या वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं, मर्द मावळा जमा केला, एकेकडे हस्तगत करायला सुरुवात केली. आणि या शिवाजी राजाला पकडण्यासाठी अफजल खान निघाला. आणि मग त्यांची भेट कशी घडली हा प्रसंग या पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहे. तर ऐकायचं आपल्याला, बस पटकन खाली आपल्याला ऐकायचं आहे पोवाडा. धन्य धन्य शिवाजी सुर, शिवाजी सुर, धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट मुगलात, पाजुनी पाणी दृष्ट मुगलात, पाजुनी पाणी दृष्ट मुगलात. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा जन्म भेद गगनात, कीर्तीचा जन्म भेद गगनात, कीर्तीचा जन्म भेद गगनात. माझा राजानं मर्द मावळा जमा केला, स्वराज्याची स्थापना केली. तो मर्द मावळा कसा होता, कसा तिचे पुत्र महाबळी. गर्जना केली, मैं लंका शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा. आणि मग खान निघाला कसा, पैसेचा विडा उचलून निघे धावून सैन्य घेऊन, गळती सैन्याची बारा हात, गळती सैन्याची बारा हात, गळती सैन्याची बारा हात. प्रजेला कैत झाले भेदार, कायमचा करेल शिवाजी महाराजी, कायमचा करेल शिवाजी महाराजी, कायमचा करेल शिवाजी महाराजी. मजल करत निघालेला खान तुळजापुरात आला. आणि तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संभ कानावर येऊ लागला. बाबाई माझे तुळजापूरची आई, बाबाई माझे तुळजापूरची आई, बाबाई माझे तुळजापूरची आई, तुळजापूरची आई भवानी गोंधळाला यावं, तुळजापूरची आई भवानी गोंधळाला यावं, तुळजापूरची आई भवानी गोंधळाला यावं, माहुरगडची आई रेणुका गोंधळाला यावं, माहुरगडची आई रेणुका गोंधळाला यावं, माहुरगडची आई रेणुका गोंधळाला यावं. तुळजापूर सोडलं, खान पंढरपुरात आला. आणि पंढरपुरात आल्यावर गजर कानावर पडला, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. तुळजापूर सोडलं, पंढरपूर सोडलं, शिंगणापूर सोडलं. वाटे भेटे त्याला त्रिणी चढला होता. आया बहिणीची आबरू लुटल्या जात होती, भर रस्त्यात गाई कापल्या जात होत्या. हे सगळं कशासाठी? शिवाजी राजाला रणमैदानात द्यावा
अफजल खानाचं चालू होतं. पण अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडच्या पायथ्याशी. त्या खानाचा सुंदर असा शामियाना तयार केला होता. पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला तुझे लेकरू धाव ग हाकेला आई भवानी बळदे गटाला जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो आणि त्या क्रूर खाण्याच्या भेटीसाठी माझं बाळ जाते जगदंबे त्याला यश दे. आणि मंडळी अखेर राजाची आणि त्या खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल? कशी कशी आलिंगन दिलं राजाला. राजाला कप्तानचा विमानाला कट्टरीचा वार त्याने केला. राजानं डाव वळविना वार केला वाराला फाडले त्याच्या उदराला म्हणून खान वक्ताला शुभवरती वार करण्याला होता बाजूला संपूर्ण वार केला. हात तुटून पडला बाजूला होता जीवा म्हणून शिवबाला होता जीवा म्हणून शिवबाला आशीर्वाद असणार धन्यवाद. माझ्या राजानं तो अफजल खान आला होता शिवाजी राजाला मारण्यासाठी. पण कवीने किती सुंदर लिहिलंय बघा. दृष्ट हेतूने आला जरी तू गिळण्या हिंदुस्थान तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्तान. फक्त शत्रूचे मढे गाडण्या जमीन मिळते आमची पहा चाळून पाणी आमच्या इतिहासाचे. हा इतिहास आहे आमचा. छत्रपती शिवाजी राजानं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. दिवसामागून दिवस लोटला गेले, महिन्यामागून महिना लोटले गेले. आणि मग काय घडलं? काय वीर बाजीप्रभू देशपांड्यांचा पोवाडा सादर करतोय. राजे एक एक हस्तगत करत चाललेले आहेत. दिवसामागून दिवस लोटल्या जाऊ लागले. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. आता अफजल खान गेला पण स्वप्न पडलं त्याच्या पोराला आणि झोपेतून जागा झाला ओरडला अब्बाजान. अब शिवाजी को कौन पकडेगा हा सवाल विजापूर दरबारात उपस्थित झाला. आणि मग तेलंगणचा सिद्धी जोहर कडवा पठाण आणि फाजल खान राजाला पकडण्यासाठी निघाले. कसे 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 सिद्धी जोहर अफजल खान गेला. आता फाजल खान निघाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
सिद्धी जोहरला सोबत पाठवलं. उन्मत्त सिद्धी जोहर केला का हरण फाजल बरोबर निघाले. फाजल बरोबर देऊन या वेडापणा गळाला. वेढा असा दिला कसा कसा जसा सापाने मिळत घातला. कसा उन्मत्त डबून बसला. कसा उन्मत्त डबून बसला. कसा उन्मत्त डबून बसला. सिद्धी जोहर आणि फाजल खान प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. आणि या वेढ्यामध्ये मार्च महिना गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला, पण वेढा काही ढिला होत नव्हता. आणि मग काय करावं हा प्रश्न पडला होता राजांना. मार्च गेला, एप्रिल गेला, मे जून गेला, पण वेढा ढिला होत नव्हता. मग काय करावं राजाला प्रश्न पडला, सुचेना. मग काय घडलं, काही सुचणार शिवबाला हो, काही सुचणार शिवबाला, काही सुचणार शिवबाला हो, काही सुचणार शिवबाला, काही सुचणार शिवबाला हो, काही सुचणार शिवबाला. सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला, सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला, सिद्धीने घातला घाला हो, सिद्धीने घातला घाला. सिद्धीने घाला घातलेला आहे. काय करावं कळेना. पण अखेर शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. एक विचार मनामध्ये आला का नेहमी गावा म्हणे उपजला. गावा म्हणे उपजला, गावा म्हणे उपजला, गावा म्हणे उपजला, गावा म्हणे उपजला. काय गणी मी गावा आठवला असेल राजाला. राजाला अहो सांगा त्या जाऊन सिद्धीला. आलो शरण सांगा सिद्धीला, होते तो मनागड किल्ल्याला. मनागड किल्ल्याला, होते तो मनागड किल्ल्याला, मनागड किल्ल्याला, होते तो मनागड किल्ल्याला. उद्या करतो तसं कधी येतो तुमच्या भेटीला. तुमच्या भेटीला उद्या करतो तसं कधी येतो तुमच्या भेटीला. तुमच्या भेटीला शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. राजाने आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा चालणारा, आपल्यासारखा बोलणारा तो म्हणजे शिवा काशीद. त्या शिवा काशीद यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा, हे शिवा, आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, भैर असं जातो की, पण शिवा याचा परिणाम काय होईल माहिती तुला? शिवा म्हणतो, भैर असं माहितीये की मी सिद्धीला भेटायला गेलो तर सिद्धी मला ठार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच ना राज एवढंच. पण राज तुम्ही सुखरूप विशाळगडावरती पोहोचलात ना राज, तर माझ्यासारखे लाख शिवराई तयार होतील. राज एवढी संधी द्या की मला, राज एवढी संधी द्या. राज तुम्ही जर मला ही संधी दिली ना राज, तर या शिवाच्या जीवाचं सोनं होईल राज. त्यावेळी महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली आणि महाराजांच्या डोळ्यातला अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. आणि शिवा म्हणाला, राज, ओ राज, अहो आमच्यासारख्यासाठी आपल्या डोळ्यातून अश्रू आलं, आणखी काय पाहिजे या शिवाला? पडलेल्या एका टिपासाठी मरण पत्करेल हा शिवा. आणि मग ठरल्याप्रमाणे 600 मावळे, बाजीप्रभू, बांधल महाराजांची पालखी घेऊन निघाले. दुसऱ्या पालखीत शिवा काशीद यांची पालखी घेऊन निघाले. कसे? रात्रीच्या पहिल्या प्रहरात भाजी संती, पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती, एकाचाही जर आवाज आला, पावलाचाही जर आवाज आला तर शत्रूपर्यंत खबर जाईल. सावकाश, चप्पल सुद्धा घालायची नाही, कारण चपलेचा सुद्धा आवाज होऊ शकतो. रात अंधारी मावळ चालती, दुसऱ्या पालखीत शिवा काशीद मोठ्या रवात चालला दादा.
पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागला, शिवाजी भागला. सिद्धीने म्यारीतून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है? शिवा म्हणाला, अरे मैं हूं शिवाजी. तुला बातमी आली, हुजूर शिवाजी भागला. सिद्धीला काय कळलं, त्याने म्यारीतून तलवार काढलेली रोखून धरली आणि शिवाला म्हणाला, सच बता वरना मारा जाएगा. आणि शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो ना, तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कळायला सिद्धीची तलवार चालली गेली, शिवा मारला गेला, शिवा संपला. हो शिवा संपला. ज्याने स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी राजांसाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या शिवा काशीद यांना हा शाहिरी मायाचा शिवा संपला. पण इकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतायत, राज आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा आणि या खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. पण राज म्हणतायत, नाही बाजी आपण जीवाची बाजी लावून इथवर आलोय ना, आता जे होईल ते मिळून करू. पण बाजी म्हणतायत, नाही राज लाख वेळ तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आपण सुखरूप गडावरती पोचा. आपण पोचला की आम्हाला तोफेचा इशारा द्या. आम्ही इथे खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. आणि विनवणी सुरू झाली. मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय उभा राहून बाजी खिंडीला तुम्ही गडावरती पोहोचा. तुम्ही पोहोचला की आम्हाला तो भेटला इशारा द्या. कारण आलो आताची पिला कृष्ण शत्रूला काय घडलं खिंडीच्या तोंडाला? दिवसाचा दुसरा प्रभर सांडपट्टा भाले तकले बाजी झळभर झाली सारी थांबाया होई नाराजी समाना ही मला गडावरी राज शिवाजी
विठ्ठल